मला माहिती आहे मी खूप दिवसानंतरनं त्या प्रोटेस्टबद्दल बोलतो आहे. जंतर-मंतरवरती जो झाला होता प्रोटेस्ट त्याबद्दल. पण मला एक गोष्ट जाणवली की मला असं वाटलं की काही गोष्टी ज्या चांगल्या होत्या प्रोटेस्टबद्दल तर त्या सांगाव्या. त्यासाठी आजचा हा व्लॉग. नमस्कार, मी आदित्य याकडे आपलं स्वागत करतो आहे आजच्या या व्लॉगमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं मला एक एक गोष्ट जाणवली जंतर-मंतरच्या प्रोटेस्टमध्ये की तुम्हाला त्या प्रोटेस्टमध्ये म्हणजे एक गोष्ट चांगली झाली त्या प्रोटेस्टची की भारत एकत्र आलता. जी सत्ताधारी माणसं आहेत आत्ता सध्या तर त्यांना भीती भीती वाटली पहिल्यांदा. मला असं वाटलं की जेवढे काय 12-13 वर्ष त्यांचा जो काळ झालेला आहे त्या काळात पहिल्यांदा सत्ताधारी माणसांना भीती वाटली आणि जे अंधभक्त आहेत त्यांना भीती वाटली की कदाचित हा प्रोटेस्ट खूप मोठा होईल. आणि ॲक्च्युली तो झालासुद्धा, सक्सेसफुल झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की भारत हा एकत्र आलता त्या प्रोटेस्टमध्ये. तिथं सगळीजणं, तिथं जात नव्हती, पात नव्हती, कोण कुठल्या धर्मातले, कोण कोणच्या धर्मातले, कोणीही बघत नव्हतं. ज्या प्रकारे जेनझीज असतील आणि जेनझीज सगळ्यात महत्त्वाचं जेनझीजनं खूप चांगलं काम केलेलं आहे की जात पात धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना न जुमानता तिथं सगळे एकत्र आले, एकमेकांना मदत केली. लिटरली माणसं एकमेकांना हवा घालतायत, म्हणजे पंखा मारतात एकमेकांना, पंख्यानं हवा घालतायत एकमेकांना, पैसे आय मीन काय म्हणतात फूड ऑर्डर करतायत. म्हणजे मी अशी एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये लिटरली 67,000चं त्यांना फक्त फूड ऑनलाईन मागवलेलं फूड. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक सांगतात की भारत अजूनही जिवंत आहे. भारत अजूनही भारतामध्ये अशी माणसं आहेत ज्यांना खरंच भारताला एकत्र ठेवायचं आहे आणि भारत कधीही तुटू शकत नाही. म्हणजे कितीही लोकांना प्रयत्न केला, कितीही धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला तरीही भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि तो कायम राहील. भारतातल्या लोकांना धार्मिक तेढ नको आहे. भारतातल्या लोकांना म्हणजे काय म्हणतात समानता हवी आहे, एकत्रित राहायचं आहे. पण काही लोक आहेत जी हा माज किंवा हे सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण ज्या प्रकारे तिथं ज्या गोष्टी झाल्या, तिथं ज्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण की ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी एकत्र आलत्या, सगळी माणसं एकत्र आलती, सगळी मोठी लहानापासून मोठी माणसं एकत्र आलती, जेनझीज होते. तर तो जो सीन होता, तो जो प्रोटेस्ट होता, अत्यंत म्हणजे लोकांना एकत्र केलं त्या प्रोटेस्टनं, CJPच्या प्रोटेस्टनं. आणि ॲट दी एंड आपल्याला माहिती की काय झालं. ॲट दी एंड ही गोष्ट झाली की लोकांच्या एवढ्या सगळ्या एकत्रितपणामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा रेजिग्नेशन मिळालं आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट जाणवती त्यामध्ये की माणसांना हे नको आहे, धार्मिक तेढ नको आहे माणसांना. लोकांना कळलेलं आहे आता, सगळ्या लोकांना कळलेलं आहे. आणि यासोबतच ज्या प्रकारे CJPच्या प्रोटेस्टच्या समर्थनात बाकी काही ठिकाणी प्रोटेस्ट झाले, इवन बारामतीमध्ये सुद्धा प्रोटेस्ट झाला, आमच्या इथं सोमेश्वरला झाला आणि बऱ्याच ठिकाणी प्रोटेस्ट झाले, पुण्यामध्ये भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रोटेस्ट झाले. तर ती एक खूप चांगली गोष्ट होती की लोकांना आता जाग यायला लागलेली आहे आणि लोकांना कळलं आहे की ही सत्ताधारी जी माणसं आता आहेत सत्तेवरती बसलेले तर ते काहीही करणार नाहीत एक गोष्ट सोडून की बाबा लोकांना कुठल्या तरी धार्मिक गोष्टींमध्ये अडकवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोज तिथं तुम्हाला दिसतात, शिवाजी महाराजांचे फोटोज दिसतात तुम्हाला. ह्या गोष्टी आपल्याला सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला काय दिलेलं आहे की जिथे तुम्हाला जर तुम्हाला कुठला अन्याय झाला असेल तुमच्यावरती तर तुम्हाला हक्क मागण्याचा किंवा तुमचा जो हक्क आहे न्याय मागण्याचा तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला आहे, शिवाजी महाराजांना दिलेला आहे. आणि दिल्लीचे ही तख्त राखवतो महाराष्ट्र माझा, ही जी म्हण आहे ती कायम तशीच राहिली आहे. महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं की महाराष्ट्रामध्ये काय ताकद आहे. बरं ठीक आहे, आता ह्या गोष्टीवरती आपण नंतर बोलूच, मी पुढं पण बोलणारच आहे ह्या गोष्टीवरती. पण आत्ता सध्या महत्त्वाचं असं की मला जसं मित्रानं गाडी घेतली आहे बाय द वे, तर त्याला भेटायला जायचं आहे. सो आपण पुढं बोलूयाच आपण काय होतं ते. तर मी आलो मित्राच्या गाडीमध्ये. आता मित्रानं गाडी घेतलेली नवीन आणि खूप आनंद झाला ज्यावेळेस मित्रांकडे गाडी येते त्यावेळेस. भारी वाटतं. रेहान नाव आहे त्याचं, त्यानं गाडी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी मागाशी बोलत होतो की
बऱ्याच अशा गोष्टी झाल्या प्रोटेस्ट नंतरनं सुद्धा, ज्या चांगल्या, ज्या आपल्याला बघायला मिळतात अजूनही, की लोकांमध्ये जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्याबद्दल थोडाफार आता नाराजगी आपण ज्याला म्हणू शकतो तर ती झाली आहे तयार. कारण की याच्या आधी असं मी पण बघत होतो की याच्या आधी सगळी जी माणसं आहेत ती फक्त काय करत होती, सगळं ठीक आहे असंच बोलत होती, बाकी काही म्हणजे त्यांना कुठेही सरकारमध्ये कुठल्याच पद्धतीचं चुकाच काय दिसत नव्हतं. पण ज्या वेळेस प्रोटेस्ट झाला त्यानंतर लोकांना कळायला लागलं की काहीतरी गौडबंगाल आहे, काहीतरी चुकतंय आपलं, की आपण एवढी जर लोक तिथे एवढी स्टुडंट्स प्रोटेस्ट करत असेल आणि त्यांना मारलं जात असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मारल्यामुळं खूप लोकांच्या मनावरती परिणाम झाला, लोकांची मतं बदलली त्या गोष्टीमुळं, की तुम्ही स्टुडंट्सला जी पीसफुल प्रोटेस्ट आहे तर त्या स्टुडंट्सला तुम्ही मारू कशू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सदाभाऊ खोत असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तर ही जी दोन माणसं आहेत ते त्या स्टुडंट्सला आतंकवादी म्हणत होते. म्हणजे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की एका मुख्यमंत्र्यांना असं बोलणं आणि आमदारांना किंवा एका नेत्यानं असं बोलणं, राईट, तर हे अत्यंत चुकीचं आहे. पण जर ते फक्त तुमच्या कुठल्या तरी एका अजेंडा विरुद्ध बोलत असतील आणि जर तुम्ही त्याला विरोध करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सरकार चालवताय, सो त्यामुळे ते अत्यंत चुकीचं आहे मला असं वाटतं. आणि मग बऱ्याच गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यात पण गोष्टी मी सांगेनच, पण तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं, आता आम्ही चाललोय मित्राला गाडी शिकवायला, त्याला गाडी शिकवायची आहे. सो त्यामुळं आता आम्ही निघालोय बाहेर. तो गेलाय पेढे द्यायला, पेढे देऊन आलाय की जायचं त्याला गाडी शिकवायची. त्याला शिकवतोय सध्या गाडी हळूहळू, बघू काय होतं आता. तर मित्राने घेतलेली वॅगनार, तिथून आम्ही सरळ गेलो त्याला गाडी शिकवायला. चांगली ती त्याला गाडी शिकवायला, नक्कीच तो 1-2 आठवड्यामध्ये गाडी शिकेल चांगली. आणि हा ब्लॉग मी इथंच थांबवतोय. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.